राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं अचूक अंदाज घेणारं आपल्या विचारांचं चॅनल म्हणजेच ओम साई न्यूज। भाऊ काय सांगाल, आज आपण गुन्हा दाखल केलेला आहे सचिवाविरुद्ध? आज दिनांक 17/12/25 वार बुधवार रोजी आमच्या संस्थेचे अध्यक्ष श्री जगन्नाथ लोखंडे यांनी FIR दाखल केलेला आहे। संस्थेचे सचिव अनेक दिवसापासून संस्थेचं दप्तर हे लपवून त्यांनी ठेवलेलं आहे आणि ते कोणत्या आमचे 7 संचालक अधिक चेअरमन 8 लोकांनी वेळोवेळी त्यांना मागणी करून सुद्धा ते संस्थेच्या कार्यालयात ते दप्तर उपस्थित करत नाही। मी आज त्यांचा रिपोर्ट ऐकला, त्यांनी बाईक दिली आहे की सचिवांची जबाबदारी आहे संस्थेचं रेकॉर्ड सांभाळणं, ही अतिशय योग्य गोष्ट आहे, त्यांचं प्रिन्सिपली बरोबर आहे, पण सचिवांची दप्तर घरी ठेवण्याची जबाबदारी नाही आहे। सचिवांनी ते दप्तर संस्थेच्या कार्यालयात ठेवलं पाहिजे। इतक्या संचालक तुम्हाला 1 महिन्यापासून विनंती अर्ज करताय, 1 महिन्यापासून चेअरमन व्हाईस चेअरमन तुम्हाला विनंती करताय की कमीत कमी आम्हाला दप्तर पाहू द्या, तुम्ही काय आमच्या निदर्शनास काय काय तुम्ही तिच्यात लिहितात, काय तुम्ही लिहिलं आहे हे पाहण्यासाठी आम्ही त्यांना विनंती करत होतो 1 महिन्यापासून। आणि जर संस्थेचे 11 संचालकापैकी जर 8 संचालक त्याची मागणी करत असतील किंवा आम्हाला ते दप्तर पाहायचं आहे, ते दप्तर आम्हाला तुम्ही दाखवा, आम्हाला तिच्यात काय लिहिलं ते दाखवा, जनरल मिटिंगचं प्रोसिडिंगमध्ये तुम्ही काय लिहिलं ते दाखवा, ते दाखवण्याच्या भीतीने, कारण की तुम्ही चुकीचं केलेलं आहे। तुम्ही म्हणता की मला तो आश्चर्याचा धक्काच बसला आणि ते असं झालं, ते तुम्ही जर पारदर्शक इतकं तुमचा व्यवहार आहे आणि तुमची नैतिकता इतकी जर पारदर्शक असेल तर तुम्ही ते किमान सर्व संचालकासमोर हजर केलं पाहिजे कार्यालयात बसून की मी या रे तुम्हाला काय पाहायचं, पण आम्ही इथे बसलो आहे। आम्ही तिच्यात काय दखलंदाज करणार लोक नव्हतो, आम्ही इतक्या वर्षापासून इथे अध्यक्ष उपाध्यक्ष पदावर आहे आणि आम्ही ज्या दप्तरची मागणी केली, आम्ही खर्चाच्या बाबतीत विचारलं थोडं कर्मचाऱ्यांना की इथले डिपॉझिटचे पैसे कुठे, तर म्हणजे आम्हाला माहीत नाही। मग म्हटलं हे बाकीचे तुम्ही जे दुकानं ट्रान्सफर करतात त्याचे पैसे घेतात ते कुठे आहे ते पण आम्हाला माहीत नाही। मग जर कर्मचारी म्हणता आम्हाला काहीच माहीत नाही, सर्व सचिवांना माहीत आहे आणि सचिव जर आम्हाला त्यांचा कारभार ते म्हणतात की एकदम अतिशय पारदर्शक आहे, तर मग त्यांनी हे सर्व संबंधित लोकांसमोर सांगितलं पाहिजे। मागे अध्यक्ष काही तुम्हाला बोलले दुकानं कशा ठेवल्या काय ठेवल्या, ते सर्व अध्यक्षांना अजूनही त्याच्याबद्दल सविस्तर माहिती आहे। परंतु माझं एकच म्हणणं आहे की आता समजून घ्या, जर तहसीलदार साहेब तहसील ऑफिसला आहे आणि ते म्हणतील की माझं दप्तर मी माझ्या घरी घेऊन जातो, असं चालतं का? जे दप्तर संस्थेचं आहे ते संस्थेमध्ये ठेवलं पाहिजे आणि संस्थेच्या सभासद जेव्हा मागणी करते, आम्ही तर संचालक मागणी करतोय, सभासदांनी जरी मागणी केली तर तुम्हाला ते दप्तर आवश्यक दाखवलं पाहिजे। त्याचं कारण असं आहे की सभासद हा या संस्थेचा मालक आहे, संचालक तर आहेच, परंतु सभासद हा देखील या संस्थेचा मालक आहे आणि सभासदाला तो अधिकार आहे। तुम्ही काही तुमच्या बगलबच्च्यांच्या सह्या घेऊन माझ्यावर आणि जगनदादावर अविश्वास आणला, त्यांना माहीत नाही की तुम्ही कागदावर काय लिहिलं आहे, परंतु ठीक आहे, ते तुमचे कर्मचारी आहे संस्थेतले, ते तुमच्या इथे काम करतात, तुमच्या दुकानावर काम करतात, त्या लोकांनी तुम्हाला त्या सह्या दिल्या की यांचं हे पाहावं, आमचा कारभार व्यवस्थित नाही म्हणून यांच्यावर अविश्वास दाखल करावा, त्याच्यासाठी तुम्ही त्यांची फसवणूक करून दिशाभूल करून सह्या घेतल्या आहेत, त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही। आम्ही अविश्वास ठरावाला सामोरे जाण्यासाठी निश्चित तयार आहोत। त्याचं कारण असं आहे की जनतेला सर्व कळतंय, दूध का दूध पाणी का पाणी होणार आहे 27 तारखेला, आणि ते करून घ्यायचं आहे। परंतु माझं एकच म्हणणं आहे ह्याच्यामध्ये की जर त्यांना इतकी नैतिकता आहे, ते जर इतक्या नैतिकतेने बोलत आहे संस्थेविषयी, तर त्यांनी ते दप्तर दाखवण्या सर्व संचालकासमोर काय हरकत आहे? तुम्ही पुढे ते तुमच्या घरी ठेवण्याची वस्तू नाही आहे, ती संस्थेच्या कार्यालयात पाहिजे। आम्ही संस्थेच्या कार्यालयात आलो, इथल्या संस्थेचा जो मेन ग्रंथपाल त्याला साधारण 1 महिन्यापासून आउट ऑफ स्टेशन पाठवून दिलंय, 1 महिन्यापासून तो संस्थेत येत नाही, घरी मिळत नाही, कुठेच मिळत नाही, त्याला आम्ही आरोपी करणार आहे। त्याच्यानंतर दुसरा एक इथला लायब्ररीयन आहे, तो पण आता गेल्या 8 दिवसापासून आम्ही आलो होतो, 8 दिवसापूर्वी दप्तर पाहिला होता, तो नव्हता, तर देवेंद्र सुद्धा 8 दिवसापासून हा बाहेर आहे, तो पण इथे ऑफिसला येत नाही। तो म्हणतो मी मौतमध्ये गेलो, बऱ्हामपूरला गेलो, असं गेलो तसं गेलो, हे सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर पाठवून दिलं। इथे फक्त एक लायब्ररीमॅन जो आहे, नवीन मुलगा लावला आहे, त्या मुलाला त्या रोज ऑफिस खोलायला लावतात आणि बंद करायला लावतात। आणि तुमचं काय काय आहे सर्व कर्मचाऱ्यांनी सांगितलंय ना, तुम्ही किती पैशाचा पगार काढतात,
त्यांच्या हातात किती देतात, तुम्ही दिवाळी किती पैशाची त्यांच्या नावावर काढली आणि त्यांच्या हातात किती दिली, हे सर्व कर्मचारी सांगताय आम्हाला. आम्हाला काही स्वप्न थोडी पडले आम्ही काही त्यांना. आता ते त्यांचं जे दडपण होते दडपण दूर झालेलं आहे आणि ते दडपण दूर झाल्यामुळे ते आता बोलू लागले की बा असं असं आमच्याशी होतो, हा छल हा कपट तुम्ही करताय म्हणून तुम्हाला ते दप्तर प्रोसिडिंग द्यायचं नाहीये, ते तुम्हाला आणावंच लागेल. आज नाही उद्या किती दिवस तुम्ही ते दडपून ठेवू शकता किंवा दाबून ठेवू शकता. म्हणून आज जगन्नाथ लोखंडे यांनी रीतसर आपला नाईलाजस्तव त्यांनी म्हणजे त्यांनाही गुन्हा दाखल करण्याची इच्छा नव्हती, परंतु नाईलाजस्तव त्यांनी आज गुन्हा दाखल केलेला आहे. आणि त्याला आमचं संपूर्ण संचालक माझं आणि माझ्यासोबत जे अजून संचालक आहे बाकीचे, म्हणजे आम्ही टोटल 8 लोक आहोत, त्या सर्वांचं समर्थन आहे की असं जर होत असेल तर तक्रार ही दिलीच पाहिजे. त्याचा पुढे पोलीस छडा लावतील, दप्तर कुठे गेलं, काय गेलं, कोणी घेऊन गेलं आणि कोण कोण कर्मचारी गैरहजर यांना पण सहआरोपी केलं पाहिजे असं माझं मत आहे. की मी आता साहेबांशी संबंधित लोकांशी मी आज जगन्नाथ लोखंडेशी बोललो की दादा तुम्ही गुन्हा दाखल केला, पण जे लोक इथलं दप्तर सांभाळतात ते त्यांचे जे बगल बच्चे आहेत ते पण इथून 1 महिन्यापासून जवळपास फरार आहेत, तर त्यांना पण या गुन्ह्यात सहआरोपी करण्यात यावं अशी माझी विनंती आहे. म्हणून मी आज हे आपल्यासमोर मांडू इच्छितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ठीक आहे.